करतात. कारण जेव्हा आपल्याला विचारतात की तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये काय काय केलं, तुमचं हे डोमेन तर बघितलं जातं. एक नेक्स्ट विचारतात तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये तुम्हाला काय येतं, तुम्ही अजून म्हणजे स्टडी सोडून काय घेतले. कारण ज्या टाइमला पेटीएमची हायरिंग होती, टेक्निकल राऊंड झाला माझा, इंटरव्ह्यू राऊंडला मला टेक्निकलचा एकही क्वेश्चन विचारला गेला नाही मला हेडर फाईल विचारला गेली नाही, मला सिंटॅक्स विचारला गेला नाही, मला टॅग विचारला गेला नाही, मला कनेक्टिव्हिटी विचारली गेली. मला विचारले फर्स्टली टेल मी अबाउट युअरसेल्फ. Okay, so rather than this, in which activities you have participated, in which hackathons you have participated, डायरेक्ट तो इंटरव्ह्यू त्या बेसिसवर झाला. मला इकडचा टेक्निकलला इंटरव्ह्यूला त्यांनी काहीच कोलॅब केलं नाही. समजते तुम्हाला गोष्ट, म्हणजे तुम्हाला फक्त डोमेन इम्पॉर्टंट नाहीये आणि एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये तुम्ही स्टेज बिल्डिंग घ्या, तुमचे स्पोर्ट्स घ्या. आता स्पोर्ट्स वगैरे ह्या गोष्टी कुठे मॅटर करतात, जे कोर ब्रांचेस आहे मेकॅनिकल सिव्हिल वगैरे ह्या गोष्टींमध्ये, आणि आपल्या कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या फील्डमध्ये कोणत्या एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी मॅटर करतात, हॅकॅथॉन्स, त्यानंतर आपले कोणते पोस्ट प्रेझेंटेशन, आपले डिबेट, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. मॅटर म्हणजे खरंच करतात. कारण ठीक आहे, जरी स्टार्टअप कंपनीमध्ये ह्या गोष्टी विचारते, एमएनसी मध्ये ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि नेक्स्ट थिंग काही गोष्ट ऍप्टीसाठी, त्या ऍप्टीसाठी एक पार्ट असतो कॉम्प्रेन्सिएशनचा. आता स्टार्टअप कंपनीला कसं असतं, फुल ऑन 100 मार्क्सची ऍप्टी असती. 100 पैकी त्यांचं जर फॉर एक्झाम्पल 62 ला जर पासिंग असते, तुम्ही जर 63 पाडली तर यू क्रॅक द ऍप्टी. ठीक आहे, पण एमएससीला तसं नसतं. व्हर्बलला तुम्हाला जर 5 क्वेश्चन आहे, 5 आहे तुमचे 3 क्वेश्चन तरी परफेक्ट पाहिजे. हे कॉम्प्रेन्सिएशन झालं. त्यानंतर तुम्ही व्हर्बलला गेले 5/2 आहे तर तुम्हाला 2 मार्क तरी बरोबर पाहिजे. समजतंय ही गोष्ट. तर मग त्यांचं सेक्शन वाईज इव्हॅल्युएशन असतं, म्हणजे तो ह्या सेक्शनला एवढे मार्क्स पाडतात, त्या सेक्शनला एवढे मार्क्स पाडतात. समजतं ही गोष्ट. तर मग हे अनालिसिस करा. कारण स्टार्टअपला ते फक्त 1 किंवा 2 जणांची हायरिंग असते, पण जेव्हा एमएससी हायरिंग काढते ना, तर त्या टाइमला तुमची वास्ट हायरिंग असते. आता तुम्ही एक मेगा हायरिंग हा शब्द ऐकला असेल, ठीक आहे, की इन्फोसिसची मेगा हायरिंग चल रही आहे. आता सोशल मीडिया ऑलमोस्ट सगळेच यूज करतात आणि ते ट्रू आहे. कारण ते 1 किंवा 2 जणांसाठी नाही करत, ते ऑलमोस्ट सगळ्यांसाठी करतात. ठीक आहे, आणि त्यानंतर डोमेन. आता डोमेन कसं सिलेक्ट करायचं, ही सी करतीये म्हणून मी सी करणार नाही, हा जावा करतोय म्हणून मी जावा करणार नाही. कोडिंग मध्ये डोकं चालत नाहीये, नका जाऊ. गरजेचं नाही कोडिंगच केली पाहिजे तुम्ही, खरंच गरजेचं नाही. डिझायनिंग मध्ये यूआय यूएक्स करा, ठीक आहे. त्यानंतर नाही क्लाउड मध्ये जा. आय वॉज द पर्सन हू डोंट नो एनिथिंग अबाउट द कोडिंग. ओके, पण थोडीफार तरी यायला पाहिजे, लॉजिकल बिल्डिंग करायला पाहिजे. आता आपल्या कॉलेजमध्ये काही टीचर्स असे की ज्यांचं खरंच स्पेशलायझेशन आहे या गोष्टींमध्ये. आता याच्यामध्ये एक सध्या आपल्याला जे अनाप सर, त्यांचं पण सिलेक्ट झाले, ते पण खरंच खूप छान कोडिंग मध्ये होते. आम्हाला होते फर्स्ट इयरला, बीबीएला होते, त्यांना आम्ही त्यांच्याकडून गेन केलं नाही. त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटचं एक स्पेसिफिकेशन होतं, आम्ही डीएसए कुठे शिकलो, साळुंके सरांकडून खूप छान डीएसए शिकवते. नंतर जावा भोसले सर आमचे, म्हणजे या टीचरची स्पेशलायझेशन बघा. स्पेशलायझेशन त्यांनी त्याच्यासाठी नाही घेतली. आपण टीचर्सला कुठे बघतो की थेरी चांगली शिकवत नाही, पण काही त्यांचं स्पेशलायझेशन ज्याच्यामध्ये त्यांच्यासोबत एकांतात जाऊन बसा की तुम्हाला खरं परफेक्शन मिळेल गोष्टी सांगते. चुका अशा सुधरून देते ना, जर नसेल तुम्हाला हे होत ना, समजा एक काम करा, तुम्हाला समजा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आहे आणि हायरिंग कशी होते माहिती का, तुम्ही जावामध्ये तुम्ही म्हणता जावा ओपनिंग्स नाही, ही जर हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम तू त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त नवीन काय लिहिली त्याच्यामध्ये, व्हॉट इज न्यू इन यू दॅट वी शुड हायर यू. कळतंय गोष्ट, तुझ्यामध्ये काय युनिकनेस आहे की जेणेकरून मी तुला हायर करते. ही गोष्ट तुम्ही म्हणजे लोकांना क्राऊडच्या मागे नका पडू, स्वतः पाथ क्रिएट करा. क्राऊडला कधीच फॉलो करायचं, तू काहीतरी नवीन इन्व्हेंट कर. आणि तुमच्या टीचरच्या जवळ जाऊन बसा ना की मला हे येत नाही, ते तुम्हाला पेन पेपरवर सांगतील. आणि तुम्ही जर एवढ्या क्राऊड विचारलं ते तुम्हाला सांगतील कसं. समजतंय की गोष्ट. म्हणून तुम्ही टीचरचं स्पेसिफिकेशन बघा. आता ईएनटीसी त्याच्यामध्ये एम्बेडेडचं वगैरे माझ्याकडे नॉलेज नाहीये, पण डिझायनिंग वगैरे ह्या गोष्टी आहेत, तर मग म्हणजे सिरियसली नाही आहे मला. कारण मी इथं सॉफ्टवेअर फील्डमध्ये मी ही गोष्ट अशी स्पेसिफाय करू शकते. अँड देन रिगार्डिंग ऍप्टी, तर तुम्ही काय आर एस अग्रवाल, आणि त्यानंतर आपले जे सॉफ्ट स्किल होतं का, ऍप्टीला मी काही नवीन नाही केलं. आर एस अग्रवालची जी बुक आहे फक्त ती फोनमध्ये ओपन करायला त्याच्यामध्ये हार्ड कॉपी काढली. आणि त्यानंतर जर टेलिग्रामचा जो चॅनल आहे, आपले सॉफ्ट स्किल होतं कॉलेजमध्ये, त्यांचं एक टेलिग्रामचं चॅनल, त्यावर सगळे ऍप्टीचे क्वेश्चन्स ते फॉलो करायचे. नंतर जे कोडिंग वर्ल्डमध्ये लाईक, तर त्या कोडिंग वर्ल्डमध्ये सगळ्यांनी आता जे सी करताय, सी प्लस प्लस करताय, जावा करताय, लीड कोड हा प्लॅटफॉर्म होते, ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही लीड कोडवरती बसतात ना, तर आपण खूप अनालाइज करतो स्वतःला. कारण त्याच्यावरती एवढे प्रॉब्लेम्स आहे की ते तुमचं म्हणजे काय म्हणतात, तुमचं माइंडसेट आणि तुमची थिंकिंग लेवल इतकी परफेक्ट करून देईल. तुमचे 2 तास कसे जातील ना त्या कोडिंगमध्ये तुम्हाला पण कळणार नाही. आणि मेन थिंग की तुमच्या डेली शेड्यूलमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. नाहीतर कसं आहे, आज केलं नाही का, आज मला खूप करायचंय आणि ठीक आहे आज आपण बसू, आज 3 तास केलं आणि उद्या उघडूनच नाही बघितलं. कोडिंगचं कसं आहे माहिती का, तुम्ही आज पूर्वी थेरी करताय ना,
म्हणजे त्याला तुम्ही रिवाइज करा आणि त्याच्या पुढची कंटिन्युटी ठेवा. असं सेक्शन वाईज करून कधीच चालत नाही. कारण मी जे माझं प्रेफरन्स आहे, मी सेकंड इयर फर्स्ट इयर पासून प्रिपरेशन केली आहे. थर्ड इयरच्या फर्स्ट इयर पासून प्रिपेअर करायला लागले थेरॉटिकलला, आणि सेकंड इयर पासून मी कोडिंग मध्ये घुसले. आणि लास्ट आणि माझी ऍप्टीची प्रिपरेशन थर्ड इयरच्या फर्स्ट इयर पासून होती. समजते? तर ऍप्टी ही एक अशी गोष्ट तुम्ही किती शिका, नॉन एंडिंग आहे, किती पण शिका. कारण प्रत्येक कंपनीचं अनालिसिस पूर्ण वेगळं असतं, प्रत्येक कंपनीचे क्वेश्चन पूर्ण वेगळे असतात. एमएससी ऍप्टी हार्ड नसते, फक्त असा घास द्यायचा तर ते असा घास द्यायचा. समजते गोष्ट? कारण समजा एक क्वेश्चन आहे की 3 men and 2 women are completing this task in 148 days, then मग हे एवढे काय करते. आता ही एका वेळी कर, ती एका वेळी कर, पण एक अवघड कधी जायचं नाही ऍक्टिच्या टाइमला. आणि डोकं एकदम शांत, काही गडबड कधीच करायची. आणि त्यानंतर डोमेन अनालिसिस. तर डोमेन अनालिसिसवर आपण हे पॉइंट होतो. तर तुला जर कोडिंग आवडती ना तर तू कोडिंग मध्ये जा, पण तू कोडिंग मध्ये तुझा त्याला टाइम इन्व्हेस्ट कर. कारण ऍज अ फ्रेशर ते कधीच पॅटर्न शिवाय कधीच क्वेश्चन विचारत. समजते? आता पॅटर्न इन द सेन्स लाईक 1A 1 2A 1 2 3 असे क्वेश्चन्स असतात, माहिती ना. तर मग त्या क्वेश्चन्सला आता ही एका वेळी करते, ठीक आहे, आणि तू एका वेळी करते. याच्यातून आपल्याला युजरला सॅटिस्फाय करायचं असतं. समजतं? युजरची नीड आपल्याला फुलफिल करायची असते. तर युजरला कोणतं चांगलं आहे आणि कोणतं मोर अफोर्डेबल आहे आणि कोणतं तो जास्त समजू शकतो, तर लोक ते प्रेफर करतात. मार्केटमध्ये कोण चालतं? जे लोकांच्या मनासारखं वागतं. समजते गोष्ट? मग लोकांच्या मनासारखं कधी वागा ज्या लोकांना ती गोष्ट समजेल, ही गोष्ट समजून घ्या. आणि बोलायला शिका, मेन गोष्ट. कारण मार्केट जर गाजवायचं असेल ना तर मी तुम्हाला बोलायला यायला पाहिजे. बोलणं म्हणजे कसं, जिथं तो योग्य शब्द टाकायचा. समजते? कोणत्या वेळी कोणत्या शब्दात. आणि इंटरव्ह्यूच्या टाइमला आपण ही चूक काय करतो, समजा टेक्निकल इंटरव्ह्यू असेल तर, की समजा ते विचारतात व्हॉट यू नो अबाउट जावा. आपण जावा सांगतो, त्याच्यामध्ये नो त्याचे ते पॉलिमॉर्फिझम कशाला, तू फक्त जावाच बोल ना. आपण कशाला चान्स अपॉर्च्युनिटी देतो पुढचे क्वेश्चन विचारायला. तू ते तुला पॉइंटर, तुझं पॉइंटर आहे, ठीक आहे. डू यू नो पॉइंटर इन सी? आय डोंट नो पॉइंटर बट आय नो सी. समजतंय? म्हणजे असा एक तुम्हाला माहिती का, त्यांना एक कीवर्ड सफिशियंट असतं तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन करायला. त्यांचे क्वेश्चन्स प्रिपेअर्ड नसतात, पण त्यांना माहित असतं की हा जर हे बोलतोय ना त्याच्या पुढे याच्या शब्दातून याचं क्वेश्चन तयार करायचं. म्हणून कधीच अपॉर्च्युनिटी समोरच्याला कधीच द्यायची नाही की जेणेकरून तुम्हाला टॅकल करू शकत. आणि सेकंड थिंग, जर तुम्हाला काही माहित नाही तरी शांत बसू नका. इफ यू डोंट नो एनिथिंग देन डोंट प्रिटेंड लाईक यू डोंट नो एनिथिंग, जस्ट ऍक्ट लाईक यू नो एव्हरीथिंग. समजतंय? समजते ही गोष्ट? बोलायला शिका, शांततेत बसा. इंटरव्ह्यूला जाऊ शांत बसा. तुला सगळ्या गावाचं नॉलेज आहे, सगळ्या सीडॅक पासून पर तुला एक एक लँग्वेज माहितीये, पर तुला सगळं मन माहितीये, मी माहितीये, सगळं माहितीये, पण तू बोलणारच नाही. तुला कोण हायर करणार? समजते? आणि कारण त्यांच्यामध्ये काय असतं, आपल्या ज्या 3 महिन्याची जी ट्रेनिंग असते ना, त्या ट्रेनिंग मध्ये आपल्याला आपलं डोमेन वर्क शिकवतात, सेल्स वर्क शिकवतात, त्यानंतर युजर इंटरॅक्शन शिकवतात. सगळे कामं करून घेतात. आपल्या सगळ्या फील्डमध्ये आपल्या स्पेशलायझेशन होतात. कारण कोणत्या वेळी आपल्याला कोणतं काम करायची वेळ येईल हे माहिती नाही. कारण माझी टेक महिन्याची जी ट्रेनिंग होती ती 3 महिन्याची होती. त्यांनी मला फक्त कोडिंग वरती नाही बसवलं, त्यांनी मला क्लायंट इंटरॅक्शन शिकवलं, क्लायंट सोबत कसं इंटरॅक्ट करायचं. आणि त्यांची क्लायंट इंटरॅक्शन पण इन्फोसिस सोबत होती. त्यांचे आमचं आधीच प्रेशर होते, आम्ही इंटरॅक्ट करायचं, त्यानंतर त्यांची नीड्स वगैरे छोटे 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 प्रोजेक्ट्स असं होतं. त्यानंतर मेन गोष्ट प्रोजेक्ट्स. आपले प्रोजेक्ट हे तुमच्या लेवल पासून छोटे छोटे प्रोजेक्ट डेव्हलप करायचे का. आणि मेन थिंग, रेझ्युमे. रेझ्युमे इज लाईक युअर कुंडली. समजतंय? इट जस्ट प्ले रोल लाईक युअर कुंडली. ती जुळली, सगळ्या गोष्टी जुळली, पण जेवढं येते तेवढंच टाका. तुम्हाला अशी पूर्ण सजवायची काहीच गरज नाहीये. एकच लँग्वेज येते तेवढंच टाका, ती सफिशियंट आहे तुम्हाला फेल्युअर द्यायला. काय समजतंय? जर तुम्हाला जावा येते, जावा तुम्हाला फक्त थोडंसं येतं, कोणतं समजा क्रिएट टेबल कशाला एसक्यूएल टाकते, फक्त तुला क्रिएटच येते. समजतंय? तर मग आणि काही काही काय वाटतं की जे आपण जीएसक्यूएल डीबीएमएस जीएसक्यूएल शिकतो खूप इंटरमिडिएट लेवल, खूप इंटरमिडिएट. आणि ज्यावेळेस आपण जीएसक्यूएल टाकतो ना, पुढे ब्रॅकेटमध्ये मेन्शन करा इंटरमिडिएट लेवल येते म्हणून आपल्याला. तर ऍडव्हान्स लेवल खूप वेगळी आहे. हे तुम्ही टीचरशी कॉन्टॅक्ट करा. आपल्या मुलांनी सर एक चूक काय केली इन्फोसिसच्या टाइमला, एसक्यूएल पूर्ण एसक्यूएल टाकून दिला, निम्मे त्याच राऊंडला बाहेर पडून गेले. कारण ते एसक्यूएल त्यांना वाटलं डीबीएमएस म्हणजे फुल एसक्यूएल, ही चूक सगळ्यांनी केली होती. कारण ते इंटरमिडिएट लेवलचं एसक्यूएल. कारण आपल्या रेग्युलर स्टडीज मध्ये ऍडव्हान्स लेवलला फक्त काही काही लँग्वेजेस होतात. समजतंय? आणि ज्या कोडिंगच्या लँग्वेज त्या ऍडव्हान्स लेवलच्या कोणतेच नाही, सगळे इंटरमिडिएट लेवलचे. समजतं डिफरन्स? म्हणून तुम्हाला 3 तिथे युजर थेरॉटिकल काढा. कारण डीबीएमएस मध्ये आपण जसं थेरॉटिकल शिकतो, पण तिथे मेन्शन करा यू नो वेल गुड, पण तिथे मेन्शन करा इंटरमिडिएट लेवल आहे. आणि एक लँग्वेज आहे ती परफेक्ट करा. पण तुमच्या ओपी कन्सेप्ट पासून, डीएसए पासून, त्यानंतर तुमच्या बेसिक्स पासून. आणि जे कोडिंग मध्ये डीएसए इज अ पॅरेंट हार्ट ऑफ युअर कोडिंग वर्ल्ड.
कळतंय त्याच्याशिवाय तुम्ही डायरेक्ट 0 DSA शिवाय तुमची कोडिंग वर्ड एकदम 0. आणि त्यानंतर प्रोजेक्ट्स नाही तर प्रोजेक्ट्स वरती आपण काय करायचं तर तुमच्या लेवल राईट रेझ्युमे. आता तुम्ही काय नवीन देता समजा तुम्ही जर जाताय कंपनीमध्ये गरजेचं नाही की तुम्ही पीस ऑफ पेपर द्यायचा रेझ्युमेच्या फॉर्म मध्ये आणि तुम्ही जर पीस ऑफ पेपरचा घेतला तर पोर्टफोलिओची लिंक दिली तर काहीतरी युनिकनेस आहे ना की सर इट्स माय लिंक ऑफ पोर्टफोलिओ विच इज प्रेझेंटिंग माय रेझ्युमे गेटिंग इट. सो की त्याच्यामध्ये तुमचं लिंक्डइन पण येतं सोशल मीडिया पण येतं त्यानंतर तुमचे गिटहब पण येतं लीड कोड वगैरे सगळे सगळे ऍक्सेस येऊन जातात ते ऍक्सेसिबल आहे आणि इट्स रिअली आयडेंटिफाईंग दॅट युअर कोडर पर्सन. समजते गरजेचं नाही तुम्ही पीस ऑफ पेपर द्या अजिबात गरजेचं नाही कारण ज्यावेळेस तुमचा MSc ला फेस टू फेस इंटरव्ह्यू होतो त्याच्यावर खूप सारा टाइम असतो म्हणजे तुम्ही स्टार्टअपला जाता स्टार्टअप कंपनीत तुम्ही बिंदास पीस ऑफ पेपर देऊ नका काहीच प्रॉब्लेम नाही. हा माझा रेझ्युमे घेऊन आणि रेझ्युमेचा एक फायदा सांगतो फेस टू फेस इंटरव्ह्यू असेल 2 पेजचा रेझ्युमे असला काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लाय करता 1 पेजचाच रेझ्युमे ठेवायचा ठीक आहे आणि ATS स्कोर वगैरे तो व्हॅरी होत असतो प्लॅटफॉर्मनुसार पण असा पण रेझ्युमे बनवायचा की पूर्वी ती रांगोळी दिसली पाहिजे असं अजिबात रेझ्युमे बनवायचा नाही. आणि मेन थिंग इंटरव्ह्यूला लोक विचारतात की टेल मी अबाउट युअर सेल्फ मध्ये काय काय सांगतात फॉर एक्झाम्पल तू उभी राहा इफ आय एम आस्किंग टेल मी अबाउट युअर सेल्फ मग काय आहे प्रेझेंटेशन. I would represent myself in a way that is not written in my resume. Something new because I have already given them my resume so they know already everything. They want to know something different than that. If I ask you the question that tell me about yourself then? I would be say comment. Hello everyone. As you have already went through my resume, I would like to present myself in a way that I am capable of handling and maintaining or building conversation with different people effectively. So I can also work under some areas which have difficult level or high pressure level. That is one of my question. Thank you. Okay, so all that told about is all about your compassionate. Getting my point. So if you're telling about yourself, then you have to start with your my name is. Did you introduce yourself in that? What's your name? What's your field? No, because it is already given in my resume, so I tried to give some. And that's the mistake which we guys are doing here. So firstly, we have to introduce ourselves. Okay, so my name is Disney. I'm pursuing my engineering in the field of this. And I am an enthusiastic engineer in the field of software and बस एवढंच बोलायचं ठीक आहे. पुढचा क्वेश्चन विचार असतो की तुम्हाला कोणतं डोमेन येतं आणि काही लोक त्याच्यामध्ये काय मेन्शन करतात माय फादर इज दिस माय मदर इज दिस अँड आय बिलॉंग टू दिस. कशाला त्यांना काहीच करायचं नाही आपल्या घरात दाराशी आपलं काहीच करायचं काहीच सांगायचं नाही कारण 5 इन्फोटेक इथं आली 5 इन्फोटेकच्या टाइमला आपल्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलांनी हीच चूक केली. आता तो मुलगा गेला आणि त्यांनी विचारलं टेल मी अबाउट युअरसेल्फ अँड ही इज टेलिंग दॅट माय नेम इज दिस अँड माय फादर इज दिस माय मदर इज दिस. त्याने डायरेक्ट रेकग्नाइज त्याला सांगितलं तू ते नको सांगू आम्हाला फक्त टेल मी अबाउट युअरसेल्फ. तर इथून आपली सुरुवात आहे. अबाउट युअरसेल्फ मध्ये तुमचं नाव येतं तुम्ही कोणती डिग्री घेता ती येतं त्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये इगो कोणत्या डोमेनमध्ये नाही डोमेन इन द सेन्स तुम्ही त्या डोमेनचं नाव स्पेसिफाय केलं तरी चालेल किंवा आय एम एन्थुसियास्टिक अबाउट कोडिंग और इन द हार्डवेअर कोड समजतंय ही गोष्ट मेन्शन केली तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्या बेसिक कन्सेप्ट आहे अबाउट युअर सेल्फ त्यानंतर विकनेस समजलं आपली विकनेस सांगायची ही माझी विकनेस आहे पण मी ती ओव्हरकम करेल असं सांगायला पाहिजे कारण आपला लो पॉईंट कधी कोणाला दाखवून द्यायचा समजते ही गोष्ट. त्यानंतर रेझ्युमे एक तुमचं अपडेटेड पाहिजे. आता काही लोक रेझ्युमे कधी अपडेट करायला लागतील माहिती का लास्ट इयरला गेले उद्या कंपनी रेझ्युमे असं खरंच करू नका ती तुमची चूक असेल. त्यानंतर किती लोकांनी प्रोजेक्ट्स बनवले मिनी प्रोजेक्ट्स वगैरे हो PPL वगैरे पण रादर दॅन दॅट कोडिंग प्रोजेक्ट्स अजून कोणी नवीन पोर्टफोलिओ HTML CSS वगैरे यूज करू पण ठीक आहे ते जाऊ. इथे HTML CSS किती लोकांनी जावा स्क्रिप्ट त्याच्यामध्ये त्यानंतर जावा किती लोकांनी येते क्लाउड मध्ये किती लोक आहेत. आता जिथे हे लोक HTML CSS मध्ये ना HTML CSS ही सगळ्यांना यायला पाहिजे ते नाही का आपण जर 5वीला जातोय तर 1-2 यायला पाहिजे
सॉफ्टवेअर मध्ये जातं ते HTML CSS यायला पाहिजे, कारण HTML CSS खूप बेसिक लँग्वेज आहे. तुम्ही वन शॉट व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल अशी लँग्वेज आहे. फक्त शांत डोक्याने बघा. टॅक्स वगैरे लक्षात ठेवा, कारण आपले जे राऊंड्स होतात ना तर त्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स विचारले जातात. ठीक आहे, कारण ऍप्टी मध्ये सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. DSA पण विचारलं जातं, नेटवर्किंग पण विचारलं जातं, टॅक्स पण विचारलं जातं, तर कोडिंग पण विचारलं जातं. समजतंय? फक्त ऍप्टी ही आपल्या याच्यावरती नसते, कशावरती, लॉजिकल रिझनिंग वगैरे टाइम डिस्टन्स हे सगळे क्वेश्चन्स माहित असेल तुम्हाला. टाइम डिस्टन्स असतं, त्यानंतर ते ब्लड बॉन्ड वगैरे असतं, त्यानंतर ते हा पेपर आहे तो पेपर कसा कट केला, तर तो पेपर कसा होईल, त्यानंतर अजून काय असतं की हा नॉर्थ लेवल जातो साऊथ लेवल जातो, तर मग हे डिस्टन्स किती, ह्या असले क्वेश्चन्स असतात. पण त्यानंतर नेटवर्किंग, DSA, OOP, त्यानंतर सिस्टीम आर्किटेक्चर, ह्या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन्स असतात त्यांचे. DSA मध्ये तुम्हाला सर्चिंग सॉर्टिंग ह्या गोष्टी माहित असेल, सर्च सॉर्ट वगैरे, तर त्याच्यामध्ये त्यांचं अल्गोरिदम्स वगैरे. ठीक आहे, तर ते आपले काय येतात अशी फिलिंगला येतात नाही का, म्हणजे इथं सिक्वेन्स असतात, तर मग याची सिक्वेन्स काय 1 2 3 3 2 वगैरे असेल, तर ते अशी कंबाईन करायला ह्या टाईपचे क्वेश्चन असतात. नेटवर्किंग मध्ये टोपोलॉजी या गोष्टी वगैरे या गोष्टी असतात. त्यानंतर आता टेक्निकल राऊंड कोडिंग राऊंडला काय होतं, आता कोडिंग राऊंडला आपल्याला असं नाही मेन्शन केलं जात की तुम्हाला जावामध्येच हा कोड सॉल्व्ह करायचा. इथे 3 ऑप्शन असतात, फर्स्ट जावा, सेकंड C, थर्ड C++. ठीक आहे, अशी आपल्याला ऑप्शन असतात की तुम्हाला तो कोड कोणत्या लँग्वेजमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. समजतंय? तर मग तुम्ही आणि पायथन, तुम्ही जी लँग्वेज सिलेक्ट करशाल ना, तर त्या लँग्वेजमध्ये समजा हा क्वेश्चन जर असला तुम्हाला, तर तो क्वेश्चन तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये सॉल्व्ह करायचा. समजतंय? लँग्वेजचा बॅरियर नसतं तिथे. पण ओपनिंग जर तुमच्या C मध्ये असेल तर तुम्हाला C सोडून कोणतंच ऑप्शन नसतं. समजतं ही गोष्ट? म्हणून ओपनिंग्स बघायच्या तुला, आणि ओपनिंग्स कशा बघायच्या मेन गोष्ट. त्यानंतर ओपनिंग्सला एक कॅलेंडर असतं आपलं. ठीक आहे, कशाचं MSc. तर त्या कॅलेंडरनुसार आपल्या ज्या हायरिंग सुरू होत्या त्या होत्या सप्टेंबर एंडिंग पासून तर मार्च एंडिंग पर्यंत त्या MScच्या हायरिंग असतात. ठीक आहे, कोणत्या आपल्या फ्रेशर्सच्या. त्यानंतर प्रोजेक्ट वर्क जे सुरू होतं तर ते एप्रिल पासून सुरू होतं कंपनीचं, तर ते पुढं नोव्हेंबर पर्यंत त्यांची हायरिंग सुरू असते, पुढचे पास आउट असतात. आणि त्यानंतर स्टार्टअपचे सारखेच चालू असतं. स्टार्टअपचं कसं असतं माहिती का, ते आपल्याला शिकवतात पण, आणि स्टार्टअप मध्ये एवढं काही रिग्रेशन नसतं गोष्टींचं. पण MSc मध्ये काय असतं ते, म्हणजे तुझी सीट, तू त्या डोमेनच्या बाहेर पण जायचं नाही आणि काहीच करायचं नाही, तू तेवढेच रित्या तुला मला MSc मध्ये. तर स्टार्टअप तुम्हाला बिझनेस डोमेन शिकायला भेटतात. म्हणून पण MScचं प्रेफर काय असतं, फक्त पॅकेज त्यांची खूप हाय असतं. पण तुम्हाला तुम्ही जर त्या डोमेनमध्ये करता तुम्हाला त्याच डोमेनमध्ये करणार असतं MSc. तर मग सप्टेंबर पासून तर मार्च पर्यंत MSc क्रॅक करायची. त्यानंतर जास्त TCS NTUT केले, TCS साठी असतात 3 कोडिंगचे क्वेश्चन असतात. टेस्ट केसेस पास करायचे असतात आपल्याला. त्याच्यामध्ये टेस्ट केसेस म्हणजे काय असतं, त्यांची रिक्वायरमेंट जी असते कोडची. आता एवढी मला कोडिंग बद्दल आयडिया नाही, पण मग मी ती एकदा दिली, मला फेल्युअर भेटलेलं. तर जे कोडिंग मध्ये चांगले आहेत त्यांना सांगते मी. आता तर त्यांची टेस्ट केसेस पास करायचे, ते 3 गोष्टी सफिशियंट असतात तुम्हाला TCS मध्ये हायर करण्यासाठी. समजते? त्यानंतर डेलॉइटचे रिक्वायरमेंट आपल्या डिपार्टमेंट, म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंटच्या ग्रुपवरती लिंक भेटून जाते डेलॉइटच्या ऍक्टिव्हची. तो फॉर्म फिल करायचा असतो, तर तो 6 महिन्यात तुम्हाला एकदाच फॉर्म फिल करायचा असतो डेलॉइटचा. ॲसेंचरला तुम्हाला 2 महिन्यातून ओपनिंग्स असतात. ठीक आहे, समजते? आणि त्याही व्यतिरिक्त कनेक्शन स्ट्रॉंग ठेवा. समजा तुमचे बाकीचे जे फ्रेंड्स आहे ना, त्यांचे कनेक्शन स्ट्रॉंग ठेवा. त्यांच्याकडे जर ओपनिंग्स असेल तर लगेच त्या कंपनीला पण अप्लाय करून द्यायचं, कारण त्यांच्या तिकडे जर ओपनिंग्स असेल ना तर त्यांच्या ऑफ कॅम्पसला पण ओपनिंग्स असतात. ही एक असा म्हणजे असे एकदम चान्सेस असतात नाही का त्या गोष्टीचे, की तुम्हाला इथे पण ओपनिंग्स असतात. म्हणून कनेक्शन्स खूप मॅटर करतात. आणि कनेक्शन्स कसे ठेवायचे, समजा एका कंपनीत कनेक्शन सिनियरशी कॉन्टॅक्ट ठेवा तुमची, सिनियर सोबत की अरे तुमच्याकडे ओपनिंग्स आहे का नाही. आणि इंटर्न म्हणून, ठीक आहे, लास्ट इयरला फर्स्ट सेमला तुम्ही इंटर्न म्हणून तरी कुठं ॲज अ स्टायफल बेसिसवर तुम्ही इंटर्न म्हणून जाऊ शकता. आणि आपलं कॉलेज बेटरमेंट लेवलला आहे की तुम्हाला इंटर्नशिपला परमिशन देतं जर तुम्ही जर एखादी कंपनी स्वतः घेत असेल स्टायफल बेसिसवर. कारण ऑब्व्हियसली त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट सांगते, कॉलेजचा काही प्लस पॉईंट नसतो, कॉलेज करते आपल्यासाठी करते. आणि जर तुम्हाला इंटर्नशिप भेटते कॉलेज परमिशन, काही लोकांना काय वाटतं की आणि तुम्ही जर भेटता ते कोर्स ऑफ ते इंटर ते ऑनलाईनचे, मग तुम्हाला कोण परमिशन देतं. आणि तसे ऑनलाईनच्या भानगडीमध्ये पडूच नका, अजिबात पडू नका की तुम्हाला ते टास्क कम्प्लीट करायचे. मग सर्टिफिकेशन मॅटर करत नाही त्या इंटर्नशिपचे. ते बघा का, ठीक आहे, तो सर्टिफिकेशन जर तू रेझ्यूममध्ये मेन्शन केलं ना, तू सर्टिफिकेशन पण बघत नाही, तू याच्यात केले ना, मग मला याचा आन्सर दे. सर्टिफिकेशन आणि ते लिंक्डइन वगैरे, तर माझ्या त्याच्यानुसार 5-4 कंपन्यांमध्ये मला कुठंच लिंक्डइन प्रोफाईल वगैरे काहीच विचारले नाही. तर त्यांनी मला फक्त विचारलं माझ्या रेझ्युमे बेसिसवरती.
त्यानंतर तुला कोणती लँग्वेज येते त्यावरती, आणि त्यानंतर सर्टिफिकेशन माझं फक्त कसलं बघितलं गेलं, जी माझी मेन इंटर्नशिप झाली त्याचं एक सर्टिफिकेशन मिळालं आणि माझे प्रोजेक्ट चेक केले गेले. प्रोजेक्ट चेक करताना तुमचं आउटपुट काय काय, आणि नंतर तू हे प्रोजेक्ट केलं त्या प्रोजेक्टवर तू काय काय यूज केलं, समजतंय. आणि आपण थर्ड इयर पासून कसे मिनी प्रोजेक्ट तयार करायला सुरुवात करा, लाईक पोर्टफोलिओ बिल्ड करा, त्यानंतर मॅनेजमेंट सिस्टीम, व्हेरियस मॅनेजमेंट सिस्टीम, समजा लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम आहे, त्यानंतर स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम, या गोष्टी बिल्डअप, डेटाबेसिस कनेक्टिव्हिटी शिका. आता फॉर एक्झाम्पल जे लोक कोडिंगमध्ये बॅकएंड कनेक्टिव्हिटी शिका. बॅकएंड कनेक्टिव्हिटीला एवढं प्रेफरन्स आहे कारण लोक फ्रंट एंड जास्त बघतात, HTML बघा, CSS बघा, त्यानंतर जावा वगैरे पाहिजे सर्व, बॅकएंडला खूप कमी लोक जातात. आणि बॅकएंडच्या गोष्टी दिसत नाही पण त्यांना खूप हाय लेवलची काय म्हणतात ना प्रेफरन्स दिला जातो बॅकएंडच्या लोकांना, कारण त्या सगळ्या डोक्याचा खेळ असतो. ठीक आहे. त्यानंतर डेटाबेसिस. आता डेटाबेसिसमध्ये MongoDB, MariaDB, MySQL, NoSQL. ठीक आहे. त्याच्यात तुम्ही कोणतं प्रेफर करता यावर. आता ह्या गोष्टी मी सगळ्या सांगते, यामध्ये चॉईसेस तुमचे आहेत. मी जर एखाद्या किती फोर्स करते की तू हे कर हे कर हे कर, पण त्याची चॉईसेस वेगळी, मी त्याला सांगून काहीच उपयोग नाही. म्हणून तुम्ही आता तुमच्या चॉईसेस बघा. तुम्हाला डिझाईनिंगमध्ये UI UX इज द बेस्ट ऑप्शन. इफ यू वॉन्ट टू गो इन द कोडिंग, लँग्वेजेस माहिती आहे. जर नाही झालं तुम्हाला इकडं वेगळ्या प्रकारचे DevOps आहे, त्याचं क्लाउड आहे, आणि नंतर ENTCचं त्यांचं तुमची काय असेल ते एम्बेडेड सिस्टीम वगैरे त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पण आहे तुमचं. आता कोर ब्रांचेसचं काय होतं माहिती का, काही PPJ उनको हे, आणि आपलं कसं माहिती का, काय युनिकनेस तुमच्यामध्ये. कारण सॉफ्टवेअरच्या ब्रांचेसचं काय झालंय की मुलं खूप झाले CSIT, पण त्यांच्यापेक्षा नवीन तुमच्यामध्ये काय की जेणेकरून आम्ही तुम्हाला घेऊ शकतो. आणि मेन गोष्ट काय म्हणतात ना, 75-25 स्किल्स 75 कम्युनिकेशन असं म्हटलं तर काय अडचण नाही. कारण MSc लागतं ते म्हणजे क्लायंट युजर इंटरॅक्शन जास्त मेन रोल प्ले करतात. कारण याच्यानंतर त्यांच्या आपल्याकडे एक्सपिरियन्स वाले लोक ते हायर करतात कोडिंगसाठी. एक्सपिरियन्स त्याची सेपरेट बॅच असते कोडिंगसाठी, पण आपण जे फ्रेशर जे हायर करतो का जास्त आपल्याला वर्किंग केलं जातं स्टार्टिंगला, तर ते वर्किंग कोणतं असतं, क्लायंट युजर इंटरॅक्शनचं. समजतंय. तर मग कम्युनिकेशन खूप व्हायटल रोल प्ले करते. आपली बॉडी लँग्वेज, नंतर आपला कॉन्फिडन्स, ह्या गोष्टी खूप रोल प्ले करतात. आणि काही लोकांना वाटतं Tier 3 Tier 2 चे कॉलेज काहीच मॅटर करत, काहीच म्हणजे काहीच नाही. काही ना काय वाटतं आपलं रुरल एरियाचं कॉलेज आहे, तर त्या कॉलेजवरती जे आपल्याला कॉलेज बघून फायदा करत नाही, काहीच नाही, लिटरली काहीच नाही. तर कॉलेजचं नाव पण कोणी, आणि CGP बेसिक क्रायटेरिया असतो 70 10वी, 60 12वी, आणि इकडे 7च्या पुढे पॉईंट. कुठे आपलं रेग्युलरचा पॉईंट आहे तो 7च्या पुढे, आणि इकडे काय असेल 65-70 हे व्हॅरी होतं वगैरे कंपनीचे. तर अशी त्याची रिक्वायरमेंट असते. तुम्हाला कोण बोलतो की तुम्हाला 10च पॉईंट आणायचं आहे, तर तुम्ही हे पण बेसिक स्किल पण नॉलेज गेन करू शकता. फक्त बॅकलॉग नको आहे त्यांना. बॅकलॉग म्हणजे तुम्ही जर आता अप्लाय करता त्यांना करणं बॅकलॉग नको, ठीक आहे, कारण त्यांना लागतं तुम्ही तुमचं स्किल्स आहे. नंतर आता अप्लाय करायला तुम्ही 2-3 प्लॅटफॉर्म आहे. ॲडव्हान्टो किती लोकांना माहिती आहे, ॲडव्हान्टो नाही माहिती. तर तो एक असा ग्रुप आहे की ज्याच्यावरती डेली बेसिसवरती 3-3 कंपनीज आहेत. दररोज सगळे स्टार्टअप असतात. MNC असते पण ते MNCचं नाव रेफर करत नाही, ते MNCच्या जागी नाव टाकतात तो वन ऑफ द कंपनी टाकतात. प्रॅक्टिकल ठीक आहे. तर होती कन्व्हर सॉफ्टवेअर, ठीक आहे. तर त्याचे रिक्वायरमेंट कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डेटा अनालिटिक्स विथ पायथन कोर्स कंप्लीट इंटर्नशिप सर्टिफिकेट, ठीक आहे. आता याची रिक्वायरमेंट असतात. तर त्यानंतर इथे क्वालिफिकेशन तुमचं 23-24ची बॅच, त्यानंतर पॅकेजमध्ये तर बेस्ट नसतं. त्यानंतर इथं अप्लाय करताना ह्या लिंकवर जायचं. ही बघी 14 फेब्रुवारी म्हणजे आजची. आता आपल्या रिक्वायरमेंट आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर अँड्रॉइडसाठी, त्यांचं अँड्रॉइडमध्ये स्पेशलायझेशन आहे त्यांचं. इथं त्यांनी दिले 23-24. आता इथे यांच्याकडे सगळे ओपनिंग असतात 23, 24, 25. आता 25 पर्यंत ज्यांच्या ओपनिंग्स आहेत, अजून पुढच्या बॅचच्या त्यांनी दिलेल्या नाही, ठीक आहे. आता हे बघायच्यामध्ये स्ट्रॉंग जावा स्किल्स विथ गुड नॉलेज ऑफ अँड्रॉइड, त्यानंतर कॉटलिनचं एक पाहिजे, कॉटलिन लँग्वेज पाहिजे, त्यानंतर स्ट्रॉंग ओपी. आता मी मला बोलले ज्यांना कोडिंगमध्ये जायचं आहे त्यांना OP DSA ह्या गोष्टी खूप मॅन्डेटरी आहे. त्यांनी डायरेक्ट मेन्शन केलं असतं OP ऑपरेटिंग सिस्टीमचे कन्सेप्ट, त्यानंतर RDBMS SQL. आता हे त्याच्याने आपल्याला काय देतात, 2 देतात, RDBMS आणि SQL. तुम्हाला याच्यातून हे जर येत असेल ना सब्जेक्शन त्यानंतर
TBMS हँड्स ऑन एक्सपिरियन्स TBMS वगैरे असतं. त्यानंतर डायरेक्ट आपण येतच ऑप्शन म्हणजे एकदम किचकट गोष्ट. लोकांना काय वाटतं की प्लॅटफॉर्म कुठे आम्हाला अप्लाय करायला. तर त्यातरी तुम्हाला तुमचा मेल वगैरे अप्लाय करायचं. मेल वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं सगळं डिटेल्स नाव वगैरे अप्लाय करायचं. 2 दिवसात तुम्हाला मेल येऊन जातो GD साठी. आणि त्याची ऍक्टिव्ह वगैरे नसती, GD असते पहिल्यांदा. GD क्वालिफाय झाली मग तुम्हाला ऍक्टिव्ह चालू असतो. समजते ही गोष्ट. ही एक गोष्ट. त्यानंतर फ्रंट पेज फॉर एक्झाम्पल, कारण मी ह्या गोष्टींना अप्लाय केलेल्या आहे. आता समजा तुम्हाला तुमची स्किल सेट आहे, ठीक आहे, तुम्हाला करंट स्किल सेट घेतली तुम्ही टाकलेलं होतं. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला करायचं जावामध्ये, ठीक आहे, लोकेशन सगळे ऑप्शन्स येते. समजतंय? त्यानंतर तुम्ही तर सर्च केलं, हे बघा फ्रेशरसाठी ओपनिंग्स, ठीक आहे. म्हणजे असं मी काहीच बोलणार नाही की फ्रेशरसाठी ओपनिंग्स नाही. समजतंय गोष्ट? प्लॅटफॉर्म फक्त कसा यूज करायचा ते बघायला. त्यानंतर समजा फिल्टरचं एक ऑप्शन असतं इथे, हे ऑल फिल्टर्स टाकून दिले. त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ते सगळं जॉब डिस्क्रिप्शन दिलं असेल, त्याची रिक्वायरमेंट काय काय. आता ऍज अ फ्रेशर म्हणून ते तुम्हाला कधीच जास्त यूज टास्क कधीच होत नाही. डायरेक्ट इन्फॉर्मेशन फक्त डिझाईन करायचं, डेव्हलप करायचं, इम्प्लिमेंट. याच्यात तुम्हाला कधीतरी फक्त 2 टास्क दिले जातात. पूर्ण इम्प्लिमेंट करा, डिझाईन करा, डेव्हलप करा, हे पूर्ण कधीच तुमचं काम नसतं. आणि या प्लॅटफॉर्म थ्रू मी विप्रोला अप्लाय केलेलं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर हे सगळी रिक्वायरमेंट असते. नंतर रेझ्युमे. आता एक गोष्ट सांगते तुम्हाला, काही टाइम काय आपण रेझ्युमे मध्ये गोष्ट टाकायची विसरतो. 2 फॉर्मॅटमध्ये रेझ्युमे ठेवायचा, एक वर्ड आणि एक PDF. समजा याच्यातली जर एखादी रिक्वायरमेंट जर तुम्हाला येते पण तुम्ही ती टाकायची विसरले, तर आय थिंक ते 2 मिनिटातच काम आहे की तुम्ही तुमचे ते स्किल्स टाकू शकता. कारण कोणी पण तेच करेल. तर एवढं पण आळशीपणा टाकायचा नाही की तुम्ही तुमच्या त्या गोष्टी जी रिक्वायरमेंट आहे ती टाकायची विसरशाल म्हणून. तर जी रिक्वायरमेंट आहे तर ती त्याच्यामध्ये टाकायची आणि स्किल्स काय काय आपण माझ्या एकच मॅच होईल. कारण हे माझ्या त्याचे 3 स्किल्स कोणते? ट्रबल शूटिंग, डिबगिंग. या गोष्टी माझ्याकडे पण माझ्याकडे जावा होती. एक मॅच झाली माझी. ज्याला डिबगिंग येते त्यांनी आता ऑब्व्हियसली कोडरवाल्यांना डिबगिंग टाकलंच आहे, कारण त्यांना ती गोष्ट ट्रबल शूटिंग हा कन्सेप्ट नव्हता माझ्याकडे. म्हणून ही गोष्ट एक माझी मॅच होती. नंतर ऍड स्किल यू हॅव प्रोफाइल आउटसाइड, तुम्ही ते स्किल्स टाकायचा. नंतर इथे अप्लाय नावाचं ऑप्शन अप्लाय करून द्यायचं. समजलं? म्हणून फक्त एक प्रॉपर तुम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे, प्रॉपर तुम्हाला वे पाहिजे, प्रॉपर तुम्हाला गोष्टी कळायला पाहिजे. 5 मिनिटं जातात जिथं तुम्ही 2 मिनिटं इंस्टा स्क्रोल करायला घालतात ना, तर फक्त 5 मिनिटं घालायची की पूर्ण सिस्टीम उलट पालट मारून टाकायचं की कुठं काय कोणते कसे फिल्टर. आणि त्यानंतर समजा काही लोक कशामध्ये अप्लाय करतात. फॉर एक्झाम्पल आता ENTCचं काय आहे? ENTCचं एखादं मला स्किल सेट आहे. आता लेटेस्ट मध्ये एम्बेडेड टेक्नॉलॉजी आहे आणि सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आहे. इव्हन ENTC मध्ये AI ला पण तेवढंच मस्त आहे. IoT आहे, तो मी रिलन्स आहे. गेटिंग काय क्वेश्चन यावर? म्हणून असं कधीच म्हणायचं नाही की फ्रेशरला जॉब नाही.
फक्त फ्रेशरने थोडं स्ट्रगल करायचं. आता ह्या गोष्टीबद्दल इतक्या कमी लोकांना माहित होतं, इतक्या कमी लोकांना, आणि मला प्लॅटफॉर्म भेटला तो म्हणजे फक्त सोशल मीडिया, इंस्टाग्राम फाउंडेटवर. आणि ही एक असं प्लस पॉईंट लाईक नाही का, जे मग माय लाईफ की ज्यांनी इथून मी माझी सुरुवात केली, हे ह्या गोष्टी तुम्ही म्हटलं तर. आणि ॲडव्हान्टोवर ज्यांना खरं स्टार्टअप, खरं एक्सपिरियन्स घ्यायचा ना, तिथं खूप लोक भेटतात आपल्याला की अरे आपण जीडी मध्ये का मागं पडतो, आणि ते लोक आपल्याला सांगतात की तुम्ही कोणत्या पॉईंटला कमी पडले, तुम्ही जीडीला सिलेक्ट झाले. आणि तुम्हाला 2 दिवसात मेल येतो जीडीचा. जीडी झाल्यानंतर 2 दिवसात लगेच तुम्ही पुढे सिलेक्शनचा मेल येतो. 2 दिवस खूप असतात त्यांना, आणि तिसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला कन्फर्मेशन मिळतो की दॅट यू आर सिलेक्टेड और यू आर डिस्क्वालिफाईड. काय डिस्क्वालिफाईड झाली ते कधी बसा, मग ते तुम्हाला चुका पण सांगता ॲडव्हान्टोमध्ये. कारण ती टीम आहे जी कोथरूडमध्ये पुण्याला, त्यांची एक ब्रांच पुण्याला आहे, तर ते तिथे वर्क करतात. आणि तिथे कंपनी प्रोव्हाइडर लाईक नाही का मिडल असिस्टंट त्या टाईपची वर्क करतात. समजतंय? आता यावर अजून बोलायला क्वेश्चन? बोलणारच नाही काही, आपलं नेहमी काही घेतो इकडे लक्ष द्या. अरे जरी तुम्ही थर्ड इयरला असले, आता मला विशेष वाटलं की ही या लेवलला मुलगी बोलते. बऱ्याच वेळेला मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की बाकीच्या कॉलेजेसला मुलं फर्स्ट इयरला जरी असतील, फर्स्ट इयरला दे आर व्हेरी स्मार्ट इन कम्युनिकेशन. सगळ्यात पहिलं आपल्याला कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. जर बोलताच आलं नाही तर पुढे जायचं कसं, कुठं हा फार महत्वाचा प्रॉब्लेम आहे. मी एन नंबर ऑफ कॉलेजेसला व्हिजिट करतो, पुण्यामध्ये, मुंबईला, दिल्लीला, चेन्नईला, सगळ्या दुनियात फिरतो. तिथं मी बघितलं एक की फर्स्ट इयर स्टुडंट्स आर व्हेरी स्मार्ट, आणि तुम्ही तर थर्ड इयरला आहात. तुम्हाला कमीत कमी मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये कशात तरी बोलता आलं पाहिजे. पहिली गोष्ट एक मुद्दा. दुसरं, मी पर्पजफुली इथं ऐकायला आलो. मी बऱ्याच दिवसाचा विचार करत होतो की हे पॅकेज कसं मिळालं, काय त्यांना स्टेप्स फॉलो केले. दॅट वॉज माय क्वेश्चन इन माइंड. माझ्या मनात तो घोळत होता, म्हणून ते नक्की आज ते बरोबर आहे, आज ते जुळलं. तर आता मला एक हे विचारायचं आहे की आता काल परवा मी विचारलं की बऱ्याच प्रमाणामध्ये मुलांना जे पॅकेजेस आहेत, आता इथं सांगितलं ते कोवर्गीचं नाव आहे शिवम कोवर्गी, बरोबर. तो होता बेंगलोरला. मी त्याच्या रूमवर गेलो होतो बेंगलोरच्या, बरोबर. आणि तिथे मी बघितलं हेक्टरमध्ये त्यांनी जॉब कोर्स केला, बरोबर. कोर्समध्ये त्यांनी एम्बेडेड मध्येच केला. आणि त्यानंतर आता त्याच्याबरोबर अजून एक मुलगा होता तुमचा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटरचा होता, त्याचं नाव आहे संकेत गोंदा. ओके, त्याला आता 24 लाखाचं पॅकेज मिळालं. तिला 13 लाखाचं त्याचं 24 लाखाचं पॅकेज आहे. अगोदर त्याचा जॉब त्याला दुसरा मिळालेला होता, त्याच्यानंतर त्याने तो काय घेतला नाही आणि त्याने तिकडे कोर्स केला. मी त्याचा कोर्स टायमिंग बघितला, तो सकाळी 6ला उठायचा, त्याच्या रूमवर होतो मी. 6ला उठायचा, संध्याकाळी 9-10 वाजायचे त्याला. एवढा वेळ ती लोक त्या कंपनीमध्ये व्यवस्थित कोर्स कम्प्लीट केला त्यांनी. आणि आता काल परवा त्याला फोन केला होता एनॅक्ससाठी, म्हणलं ये बाबा चला आपण जरा बोलू, आपले बाकी टीएनटीसीचे मुलं बोलू, इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटरचे बोलू, आपण जरा डायरेक्ट बोलू नॅक्स कमिटी बरोबर. म्हणजे सर मी आता थोडंसं एंगेज आहे. आता म्हणलं तुझं काय चाललंय काय नाही, तर त्याने मला सांगितलं सर मला आता 24 लाखाचं पॅकेज मिळालं, एकदम चांगली कंपनी मिळाली. आणि हे मला एक सांगायचं आहे की तुम्ही मुलं आपण पाठवले आपल्या कॉलेजमधून किंवा एनटीसी वगैरे, तर मला असं लक्षात आलेलं आहे की मुलांमध्ये ड्रास्टिक चेंज झालेलं आहे. आता काय होऊन राहिलेलं आहे की तुम्हाला जो चेंज मला एक्सपेक्टेड आहे तो दिसत नाही. एक्सपेक्टेड चेंजेस नाही. आपण काय करू, आपण ट्रॅडिशनल पद्धतीने कॉलेज कसं तरी ते चालू आहे. आय डोंट वॉन्ट दॅट. काही मुलं कमीत कमी आपल्याला असे काही एकाचे पत्ते पाहिजे की ते शुड बी व्हेरी परफेक्ट, म्हणजे आपल्याला ते कुठं फेस नाही घेता आले पाहिजे. आणि डायनामिक तुमच्यामध्ये गोष्टी व्हायला पाहिजे, बाय डिफॉल्ट व्हायला पाहिजे. बाय डिफॉल्ट इंजिनिअरिंग करताय तुम्ही, इंजिनिअरिंग म्हणजे लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. पहिली गोष्ट, इंजिनिअरिंगचा अर्थ असतो एक प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, त्यालाच इंजिनिअरिंग म्हणतात. आणि साधे शेतकरी लोक घ्या तुम्ही, त्यांच्यामध्ये किती गट्स असतात. शेतकरी लोकांमध्ये किती गट्स असतात. 1 रुपया नसतो खिशात, एनिथिंग एंड एव्हरीथिंग. तुम्ही बोलायला काय केलं तुम्हाला. सो आय विल आस्क सम क्वेश्चन्स टू हर पर्सन. ओके, तुमच्या ऑन द बिहाफ. तो विचार काय करता तुम्ही, विचारू तुम्ही विचार. व्हॉट इज युअर बॅकग्राऊंड? आय वॉन्ट टू अंडरस्टँड. What type of business is part of it? So actually, that is politician. Okay. Yeah. Chile. Okay. Then all those supplies. And Okay. That is one background. Okay. So if he is doing some why you are not thinking about startups instead of doing the job? Sir, this to overcome the startup, I must have something financial. That I
must credit that from his bank. Government is giving initiative of minimum 20 lakh, 30 lakh, 50 lakh, 1 crore lakh. Funds are already available for the start. Now you are not taking. Sir, okay, That is as a grant, not as a return back or nothing is there on the book. okay, sir, I will prepare the government, but firstly I have to get the knowledge about means various things. Like if I am applying for the software job, then I must have that knowledge. Correct. So initially you should have that type of industry knowledge, how to run the company. That experience is also equally important. Many of the students they are willing to go for investment, but the people from abroad we are telling that you should have some type of experience. Then only we can go for investment also or any research work or any startup work. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आपण काय करू माहिती का? जसं आता ही बोलली सेम टू सेम वी कॅन हॅव तर चांगले जे आपले ॲल्युमिन आहेत चांगल्या पोझिशनला आहेत त्यांची फेल्युअर स्टोरी त्यांची सक्सेस स्टोरी आणि त्यांचं वे ऑफ जर्नी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपण थोडासा अंदाज घेत आहे आणि त्याच्यानंतर व्हॉट टाईप ऑफ टेक्नॉलॉजीज आर रिक्वायर्ड. कुठल्या टेक्नॉलॉजी आता काळाची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी सकाळीच न्यूज ऐकलं की आपले नरेंद्र मोदी ट्रम्पकडे गेले असायचे बरोबर. सो ही वॉज टेलिंग दॅट इलॉन मस्क जे आहे कोण आहे इलॉन मस्क स्पेस ओके आणि टेस्लाचं कोण आहे टेस्लाचे सीईओ इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. तर त्यांनी नरेंद्र मोदीने 3 टेक्नॉलॉजीवर भर दिला. एक आहे सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, दुसरी आहे एआय टेक्नॉलॉजी आणि तिसरी आहे स्पेस टेक्नॉलॉजी. आणि आता मी काल परवा आपण जे गेस्ट बोलवलं होते आपले युनिव्हर्सिटी त्यांनी पण 1-2 टेक्नॉलॉजीवर फोकस केला होता. त्यांचे पण मेनली ॲग्रिकल्चरल डोमेन एज्युकेशन डोमेन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तितकंच महत्वाचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करा. जरी तुम्ही थर्ड इयरला असले तर तुमच्याकडून एक्सपेक्टेशन्स आर व्हेरी हाय बिकॉज तुमचे मुलं जे प्लेस झाले त्यांची लेवल आणि त्यांनी केलेले स्ट्रगल आणि त्यांचं पॅशन आणि ते कशा पद्धतीने झाले आणि तुम्ही कशा पद्धतीने झाले तर इट्स व्हेरी ह्यूज गॅप बिटवीन दिस. फार मोठा गॅप आहे. फार मोठा गॅप आहे. मला आज एक नवीन शिकायला मिळालं याच्याकडून की कॉलेज तिकडे जाऊ दे कॉलेजवर काय गरज नाही आपल्याला हाऊ टू गो विथ लक्षात तुमच्या आपण आपलं स्वतः कोणत्याही कुठलीचा आधार न घेता कसं चालायचं हे की जे मला एक पॉईंट चांगला मला मार्क झाला इथे. सो हाऊ टू यूज दिस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेबसाईट आणि ते अँड्रॉइड ॲप आणि एव्हरीथिंग आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम अँड देन हाऊ टू मूव्ह फर्दर. ओके आम्ही आमच्या एनडीसीचे काही मुलांना इथून पाठवतो ना फायनल इयरला त्यांना पासपोर्ट काढून दिला होता कारण एमएनसीची रिक्वायरमेंट असते. एमएनसीची बेसिक रिक्वायरमेंट असते की पासपोर्ट शुड बी इन आपण ती काळजी घेतली होती. सिमिलरली याच्याकडून पण बरंच आता मिळाले आपण बघूया कुठं तुम्हाला जर असं काही वाटलं तुमच्या काही मुलांना चांगल्या मुलांना तर आपण त्या ॲल्युमिनायकडे जाऊ. तुम्ही लक्ष ठेवून आपण त्याच्या कंपनीत जाऊ आणि रिअल टाइम मध्ये काम करू. आता काय खबर कंपनी लागली होती म्हणे अहमदनगरला बाहेर पाहावं त्यामुळे तुम्ही या सर आमच्या मुलांना घेऊन या आणि तुम्हाला आम्ही कंपनी दाखवतो. त्यांना वाटलं तर इमिडिएट ऑन द स्पॉट वी विल गिव्ह द अपॉइंटमेंट ऑन दी स्पॉट. ऑन दी स्पॉट त्याच्यापेक्षा काय सांगायचं ऑन दी स्पॉट मुलं काय करतात दॅट इज द प्रॉब्लेम. ओके आणि ऑन द बिहाफ ऑफ आवर Electronics and Computer Department as well as Electronics and Telecommunication Engineering Department, not only from these 2 departments but from IT Department, Computer Department and very important our Engineering College as well as from PISM Guru. You are most welcome in future after your degree course completion and joining of the job and all the best for your future. Thank you very much. निवड भेटतो तिथे शिकायला. ठीक आहे. त्यानंतर प्री प्लेसमेंट ड्राईव्ह ही एक असा एक चॅनल आहे इन्स्टावरती की ज्यामध्ये तुम्हाला कंपनीजच्या ओपनिंग्स प्लस कंपनीची रिक्वायरमेंट प्लस रिलेटेड कोर्सेसचे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नोट्स प्लस ऍप्टिट्यूड आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस याच्या नोट्स तुम्हाला त्या चॅनलवरती भेटणार. म्हणजे त्यांचं एक लाईक कम्युनिटी वी कॅन सी. त्यानंतर व्हॉट्सअपवरती फ्रेशर्स दुनिया, त्यानंतर काय लेटेस्ट अपकमिंग जॉब्स, त्यानंतर ॲडव्हान्टो, त्यानंतर latest hirings of campus job for you, Advanto, Freshers Campus Drive,
नेझ्युवेर इंटर्नशिपचं साठी एक चांगलं आहे. प्लेसमेंट ऑफिसर, प्लेसमेंट ड्राईव्ह इन 86, त्यानंतर sunshineJobwala.com, त्यानंतर इंटर्नशिप अँड प्लेसमेंट असले ॲप्स आहेत. आय विल शेअर विथ सर अँड देन they will provide you. And then about Insta. Fruit.India की ज्याच्यामध्ये तुम्हाला अपडेटेड न्यूज भेटतात इंग्लिशच्या फॉर्मॅट म्हणजे तुम्ही ऐकून एन्जॉय करू शकता, पण त्याच्यामध्ये कॅप्शन्स असतात त्याच्यातून तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला भेटतात. आणि त्याच्यामध्ये काही काही शब्द असे असतात जे तुम्ही ऐकलेले पण नसतात. त्यानंतर ॲप्टी इन माय वर्ल्ड, ॲप्टिट्यूडसाठी ॲप्टी इन माय ओन वर्ल्ड. त्यानंतर काय टाइमलेस जॉब्स, ते जॉबसाठी. आणि त्यानंतर आय विल बी द फ्रेशर, ते त्यासाठी. नंतर टेक महिंद्राचं एक हे की टेक महिंद्रा करिअर गायडन्स, ठीक आहे. करिअर ऑपॉर्च्युनिटीसाठी टेक महिंद्रा करिअर गायडन्स एक आहे. त्यानंतर फ्रेशर्स कॅम्पस ड्राईव्ह, ते फ्रेशर्ससाठी असले काही ॲप्स आहे. आणि आपलं फील्ड जास्तीत जास्त यांनी ठरवा की तुम्हाला टेक्नॉलॉजीची इन्फॉर्मेशन समजतंय, कारण तुम्ही जे फील्ड फॉलो करताना ते तुमच्या याच्यामध्ये माहिती. कारण आपलं जे डिव्हाइस आहे ते कनेक्शन थ्रू असते. सर्च त्याला प्रॉपर वर्ड पण माझं लक्षात येत नाहीये. तर कनेक्टिव्हिटी असते, तर मग तिथे फॉलो करते. म्हणून जास्तीत जास्त अशा गोष्टी सर्च करा की तुम्हाला हेल्पफुल असेल. मी तुम्हाला सोशल मीडियापासून लांब करते ही गोष्ट नाही, पण तुम्ही त्याच्यासोबत तुमचा कसा बेनिफिट करून घ्यायला हे बघा. समजतंय? या गोष्टी तुम्हाला एक मॉरल सांगते की वर्ल्ड मध्ये चालायचं असेल तर मार्केट गाजवायला शिकवा. कारण तुम्ही जर घबरायला मार्केट कसंही बसतं, ठीक आहे. लोकांना नाही त्या सोडून तुम्ही नॉलेज असू समजते. नंतर इफ यू डोंट नो एनिथिंग, डोंट लाईक यू डोंट नो एनिथिंग, ऍक्ट लाईक यू नो एव्हरीथिंग. समजते? म्हणण्यासाठी कधीच वागू नका, ऍक्टिव्ह राहा. तुला मी हाय केलंय, लिंक सगळ्यात शेअर कर. सिंपल फ्रंट पेज, लॉगिन पेज, अँड देन गो टू द एलिमेंट. त्यानंतर प्रोजेक्टची लिस्ट तुला तुला सर्च करते की प्रोजेक्ट अंडर दिस टॅलेंट इझी प्रोजेक्ट, तर खूप सारे लिस्ट भेटून जाते. आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्स नावाचा एक कन्सेप्ट माहित असेल, किती लोकांना माहिती ब्लॅक बॉक्स? ब्लॅक बॉक्स नाही माहिती. ब्लॅक बॉक्स हा एक असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर प्रॉब्लेम स्टेटमेंट टाकताय किंवा तुमची रिक्वायरमेंट टाकता की आय वॉन्ट दिस ॲप विथ दिस इन दिस डोमेन विथ दिस रिक्वायरमेंट, तुम्हाला त्याचा पूर्ण कोड भेटून जातो. समजते? ब्लॅक बॉक्स. त्यानंतर जेमिनाय वगैरे माहित असेल तुम्हाला, जेमिनी, मेटा, त्यानंतर चॅटजीपीटी ह्या गोष्टी. त्यानंतर आपलं ARDX वगैरे. ARDX मध्ये तुम्हाला नोट्स भेटून जातात, ह्युमनाइज नोट्स, की त्याच्यामध्ये तुम्ही ह्युमन प्रेफरेबल नोट्स यूज करू शकता. मग त्या नोट्स आणि त्या कोडचा यूज करू आणि त्यानंतर तुझं स्वतःचे काही लॉजिक का. आता समजा इथे एक असं याचा HTML जर कोड आहे आणि तुला त्याचं मधलं जर काही चेंज आहे, तुझं स्वतःची आयडिया टाकू शकते. समजते? मग तू छोट्यापासून मोठा प्रोजेक्ट करायचा आणि प्रोजेक्टचं एक सेपरेट तुम्ही पेन ड्राईव्ह ठेवायचा की हा प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट नाही करत, आणि ती तुमची अशी गट्स बनत जातात. आपल्या कॉलेज सॉफ्ट स्किल तुम्ही सांगितलं ना, तर ते टेलिग्रामचं त्यांचं एक चॅनल आहे की दररोज बेसिसवरती क्वेश्चन्स टाकतात. दररोज एक ना एक क्वेश्चन पेपर असतो त्यांचा. तर तुमचं सॉफ्ट स्किल झालंय ना, ऍक्टिव्ह जरी झाला ऍक्टिव्ह ना, तर ऍक्टिव्हची लिंक पण मी अनाप सरांना टाकून देईल. टेलिग्रामची त्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन आहेत. आणि फोन प्रेफर करायपेक्षा थोडे कष्ट घ्या, त्याचे प्रिंट आउट काढा. कारण आणि की ज्यावेळेस तुम्ही 1 तास जरी अभ्यास करतात ना, 1 तास, तर तो फोन थोडा साईडला ठेवा. कारण सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन असतं ते. म्हणजे मी असं नाही सांगणार की नाही फोन बाजूला ठेवा, फोन बघू नका गोष्टी. येस यू विल नीड इट, बट कीप इट असाइड वेन यू डोंट नीड इट. समजतंय? कारण गरजेपेक्षा त्यावेळेस त्यांना, कारण तुमची प्रोफेशनल लाईफ थोडं बाजूला ठेवा. कारण सोशल मीडियाची लाईफ तुमच्या सोबत नेहमी नाही येणार, पण तुमची स्किल्स नेहमी तुमच्या सोबत येते. समजतंय? म्हणून ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्ह करता, ऍक्टिव्ह 1 तास द्या, जास्त 1च द्या, 1 सफिशियंट आहे. दररोजचा 1 तास खूप झाला ऍक्टिव्ह, पण असा द्या ना की तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यात ग्रॅप करू शकता. आणि तो टाइम कधी द्या जेव्हा तुमचा पूर्ण दिवस संपतो आणि 8 ते 9, 9 ते 10. समज? रात्री बघा सगळ्यात निवांत असतो आपण, रात्री काहीच काम नसतं, तर त्यावेळेस तुम्ही तो टाइम द्या ऍक्टिव्हसाठी. मी दिवसभर द्या असं काहीच म्हणणार आहे. दिवसभर तुम्ही कॉलेज करा, स्पोर्ट्स करा, कल्चरल करा, फ्रेंड्स काही करा, पण रात्री 1 तास द्या. कारण खरं तुमची लाईफ बदलून होते. कारण आणि कन्सिस्टन्सी ठेवा. कारण ऍक्टिव्ह 1 दिवस दिला, 2 दिवस नाही दिले ना, तर झालं, ज्या गोष्टी केल्या त्या पण जातात. कारण सगळा माइंडचा गेम येतो. आणि टायमर कसा असतो माहिती का, ऍक्टिव्ह टायमर चालू असतो आणि आपण काही क्वेश्चन कव्हर अप पण करत नाही. कारण आपल्याला माहित पण असतं आपण ते कव्हर होत नाही. कारण ऍक्टिव्हचा टाइम असा पळतो ना, आणि तो सगळा डोक्यात खेळत होतो, ठीक आहे असं
व्हर्च्युअल मग जाऊन द्यायचं. आणि जरी तुम्ही कॉपी करा जरी गेली ठीक आहे, आता आम्ही पण कॉपी केलेले ऍक्टिव्ह हे पण सांगतो, पण ते क्लिक करा, सर्च करा, टेक्स्ट कॉपी करा, याच्यामध्येच 5 मिनिटं जातात. आणि क्वेश्चन असं समजा 100 क्वेश्चन असेल 50 क्वेश्चन टाइम करत आणि ते बरोबर टायमिंगनुसार क्वेश्चन टाकतात. म्हणून थोडाफार आपल्याला इथून पण खेळावं लागतं. म्हणून दररोजची प्रिपरेशन करा. आता सिम्पल तुम्ही स्टार्टिंग कुठून करा, टाइम अँड डेट पासून, डिस्टन्स पासून, कॅलेंडरचे क्वेश्चन्स घ्या. समजतंय? दीदी जसं RS अग्रवाल हे ओके, तर जे बिगिनर्स आहे आता आम्ही मोस्टली ॲप्टिट्यूडचे एवढे क्वेश्चन्स नाही केले, तर काही कोर्सेस होते का जे ते घेतले होते ॲप्टिट्यूडसाठी स्पेसिफिकली असं नाही की फक्त बुक यूज केलेलं नाही? ती बुक आणि हे यांचं आणि काही युट्यूबचे व्हिडिओ काही म्हणजे लाईक टाइम आणि यामध्ये युट्यूबचे व्हिडिओ. लाईक तू असं कन्सिडर करू शकते ज्याच्या बेसिसवर लाईक ते त्यांनी मेजर प्रोजेक्ट असे पहिलं एक होतं बेसिक ऑर्गनायझेशन सिस्टीम, स्टुडंट अटेंडन्स सिस्टीम, बेसिक ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही टीमवर्क होतं की नाझिया पटेल काही नाहीत असेल तर तिचं अँड्रॉइडचं बेसिस होतं आणि मग माझं काही पायथन आणि क्लाउडचं केलं पॅकेजसाठी डेटा अनालिसिस. तर असा आमचा कोलॅब प्रोजेक्ट होता आणि त्यानंतर काही छोटे छोटे प्रोजेक्ट्स होते. आणि त्यानंतर एक होतं की स्टुडंट मेंटल एज्युकेशन, ज्याच्यामध्ये आपण स्टुडंटचा डेटा घेऊन आपण त्यांची मेंटल चेकअप करू शकतो. कारण कोविडचा जो पॅन्डेमिक होता की त्याच्यामध्ये खूप सारे लोक म्हणजे असे मेंटली डिप्रेस्ड होते, लाईक नाही का. तर मग काही क्वेश्चनरीज वगैरे ह्या गोष्टींनी एक फेस इमोशन्सवर लिहिलं, फेस कॅप्चर. तर ते पायथन आणि ML आम्ही ते केलं होतं. आणि नेक्स्ट थर्ड थिंग हे छोटे छोटे प्रोजेक्ट्स होते लाईक सेमीकंडक्टर्स. त्याच्यामध्ये एक म्हणजे प्रॉब्लेम छोटासा पार्ट होता तर तो एक होता. नंतर कॅल्क्युलेटर म्हणजे कॅल्क्युलेटर अनालिसिस कसं होतं आमचं की तुम्ही तुमचं किती फास्ट कॅल्क्युलेशन आहे की जेणेकरून म्हणजे ते कमी कॅल्क्युलेशन होतं पण तुमचं माइंडसेट त्याच्यावरती चेक करायचं, म्हणजे ते एक्झिक्यूट करून दाखवलं म्हणजे कोड नाही त्यावर एक होतं. असे 3 होते माझ्याकडे, बाकी सगळी मिनिंग होती. कॅलेंडर्स वगैरे ते कंपनीच्या वेबसाईट पोर्टल पण असतात की दुसरी कोणत्या त्याच्यावरती आपल्याला